नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। दिनांक 20/6/2024 रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे। दिनांक 21/6/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की जेल रोडला कोठारी कन्या शाळेकडून जाणाऱ्या रोडवर एक बँक कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याच्यावर हल्ला करून पैसे काढून घेतलेले इसम हे सिन्नर फाटा नाशिक रोड येथे हॉटेल रायबा जवळ लाल रंगाची ज्युपिटर व काळ्या रंगाची डिओ गाडी घेऊन येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती। सदर माहिती वरिष्ठांना सांगून नाशिक रोड सिन्नर फाटा रायबा हॉटेल परिसरात सापळा लावून युनिट 2च्या पथकाने विश्वास नितीन सुंदर राहणार नाशिक रोड, हरुण निसार कुरेशी राहणार दसक जेल रोड, भारत देवीदास चौधरी राहणार एकलहरा रोड नाशिक, कमरुद्दीन शेख राहणार गुलशन नगर मालेगाव या 4 संशयितांना मोठ्या शितफीने ताब्यात घेतले। त्यांनी त्यांचा साथीदार हर्षद त्रिभुवन उर्फ कच्ची राहणार नाशिक रोड याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली। 4 संशयितांच्या ताब्यातून 2 कोयते, 2 मोपेड स्कूटर, 3 मोबाईल व दरोड्यातील रक्कम 45,500 रुपये असा एकूण 1,82,000 रुपये 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दरोड्याचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, स्वप्नील झुंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, पोलीस हवालदार शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस हवालदार अतुल पाटील, पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, पोलीस हवालदार परमेश्वर दराडे इत्यादींनी पार पाडली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।